गुड मॉर्निंग. डे 2. आता आम्ही चाललोय रेवा ब्रिजला. आणि आम्ही ना आत्ता असे थोडे कलरफुल कपडे घातलेत, कारण तो सुंदर व्हाईट ब्रिज आहे, तर त्याच्यासमोर छान फोटोज येतील. बाकी कारण आम्ही आफ्टर चेक इन आम्ही गेलो होतो कॉस्टल वॉकवेला, आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो होतो रे आम्ही स्विमिंगला गेलो होतो हॉटेलमध्ये. स्विमिंग केलं, तिथे चांगला टाईम स्पेंड केला जकुझीमध्ये वगैरे. आणि आत्ता त्याचा व्हिडिओ मी अपलोड करते ह्या व्हिडिओच्या आधी. आणि मग नंतर डे 2 आम्ही कसा स्पेंड केला हे बघा. आत्ता हा बघा, हा रेवा ब्रिज आहे आणि हा ऑकलँड पासून 3 तासावरती आहे. म्हणजे ब्युटिफुल आहे. म्हणजे ब्युटिफुल स्ट्रक्चर आहे, सुंदर आहे, सुंदर बांधलेलं आहे. मेन म्हणजे असं नॅचरल ब्युटी अशी आहे की मागून ते माउंट तारानाची दिसतो. हो, पण आता ना वेळ काय असेल त्या दिवशी तुम्हाला इथून पूर्ण माउंट तारानाची दिसतं. पण आता अनफॉर्च्युनेटली क्लाउडी आहे, त्यामुळे दिसत नाहीये. ब्युटिफुल. आता आम्ही जातोय केंट रोडला. केंट रोड ऍक्च्युली केंट रोड कशासाठी फेमस आहे, कारण ते तिथे ना असं साईड त्या रोडच्या बरोबर मध्ये ना माउंट तारानाकी दिसतो, आणि रोडवरती लोक थांबून फोटो काढतात. म्हणजे दॅट इज व्हेरी रिस्की, बट तरी पण तो ना एक फोटो काढण्यासाठीचा एक चांगला स्पॉट आहे आणि ब्युटिफुल व्ह्यू आहे. त्यामुळे आता आम्ही तो एक्सप्लोर करतोय, केंट रोड. तो ना माउंट तारानाकी समोर दिसतोय का तो. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की क्लाउडी असल्यामुळे ना तो पूर्ण माउंटेन नाही दिसत आहे क्लिअर. बट इट्स सो ब्युटिफुल. द वेदर इज सो ब्युटिफुल टुडे. यू कॅन सी द ब्युटी ऑफ न्यूझीलंड. छोटंसं विलेज आहे आणि गोड आहे नाही, ते सुंदर आहे, अगदी सुंदर आहे. हे ना हा केंट रोड आहे, येल्लो लाइनिंग्स. आणि तुम्ही इकडे बघितलंच ना तर मागे ना तो माउंट तारानाकी आहे. तर हा स्पॉट आहे फेमस फोटोसाठी आणि व्ह्यूसाठी. दॅट्स द ब्युटिफुल प्लेस. सो बट थोडंसं रिस्की आहे. तुम्हाला फक्त अलर्ट राहायला लागतं की गाडी कुठून येते, कार्स. या तर एक चांगला स्पॉट बघून मग आम्ही फोटोज काढतो. तर माउंट तारानाकी माउंटेनच्या आम्ही तिथे जातो की म्हणजे तिथे ऑफिस आहे माउंट तारानाकीचे. तिथे सगळे इन्फॉर्मेशन सेंटर थोडक्यात आहे आणि 7 मिनिटावरती आहे. आणि इट्स अ ब्युटिफुल ड्राईव्ह. यू कॅन सी द ब्ल्यू स्काय आणि दोन्ही साईडला इतकी सुंदर ग्रीनरी, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा चांगला रोड. सो ब्युटिफुल. आता तिथे जाऊ, चेक करूया तारानाकीच सगळ्या इन्फॉर्मेशन. गाडी पार्क केली आम्ही इथं माउंट तारानाकीच्या इथे. आणि सी दिस इज द माउंट तारानाकी. बट इतका क्लाउड आहे, असं इरिटेट झालंय मला की ते जा ना बाबा क्लाउड आज, म्हणजे तो पूर्ण क्लिअर तरी दिसेल आम्हाला. ओके, थोडंसं वेदर तर छान आहे, सनी आहे, तर मे बी जाईल आणि मग आम्हाला ते बघता पण होईल व्यवस्थित. लेट्स सी. तर माउंट तारानाकीच्या इथं लोक ट्रेकिंगला येतात, वॉकिंगला येतात. सो मेनी ॲक्टिव्हिटीज. हिराला झोप आली आहे, त्यामुळे तिला कारमध्येच बसायचं, तिला नाही उतरायचं आहे. पण तिला आता मी जबरदस्ती कारमधून बाहेर काढून घेऊन वॉक करत चाललो आहे. बघूया. विजिटर सेंटरला जाते 1 मिनिटावरती. This is the information center, right? ओके. आय नो. हो माय गॉड, आता क्लिअर झालं. आता बघ किती सुंदर दिसतंय ना माउंट तारानाकी. सी दिस इज द माउंट तारानाकी. आणि हा ना
एकच पूर्ण अखंड रॉक आहे. म्हणजे असं नाही आहे की छोटे छोटे रॉक मिळून तो एक पूर्ण माउंटेन तयार झालाय. तो एकच अखंड रॉक आहे. सो ब्युटिफुल. तर आत्ता आम्ही असं डिसाईड केलं की 15 मिनिट्सचा एक नेचर वॉक आहे, ज्याच्यामध्ये मी, इरा आणि राहुल आम्ही तिघं नेचर वॉक 15 मिनिट्सचा छोटासा एक ट्रेक करणार आहे. आणि कारण ट्रेकिंगसाठी आम्ही आलोच नाही आहे, त्यामुळे आम्ही काय ट्रेकिंगचे गिअर पण नाही आहे की ॲक्टिवेअर आणि शूज. तर फक्त असं रोम अराउंड फॉर 15 मिनिट्स अँड सी द नेचर. माउंटेन दिसते का बघ? है ना? माउंटेन दिसते का? हो. चल असं दे. तिथे त्यांनी असे छोटे ब्लॉक्स म्हणजे मॅट सारखे टाकले, ज्याच्यामुळे ना स्लिपरी नाही होणार आणि लोकांना चालताना असं स्लिप नाही होणार. ते कारण पाऊस असतो पावसाळ्यात, तर ते जास्त स्लिपरी होतं. इट्स अ गुड थिंग. जंगल आहे, जंगल. जंगलात आलोय आपण. जंगलात आलोय, घनदाट जंगल. घनदाट जंगल. पण एक विशेष आहे न्यूझीलंडचं, इथं तुमच्याकडं ते टायगर, लायन असे कुठले ॲनिमल नाही आहेत, त्यामुळे तुम्ही बिंदास फिरू शकता इथं. इवन इथं स्नेक्स पण नाही आहेत. आणि इथं पाठवे किती छान हां, केलंय. म्हणजे त्यांनी असं पूर्ण मेंटेन करतात ते एक चांगली गोष्ट आहे. इकडून चालत ना. इरा, बी केअरफुल, वॉच युअर स्टेप्स. ओके बेबी. 20 मिनिटचा वॉक झाला, पण म्हणजे एवढं फास्ट झाला की ओ माय गॉड, थोडी हवा आहे. माउंट तारानकीचा छोटासा वॉक करून आणि माउंट तारानकी विजिटर सेंटरला विजिट करून आता आम्ही जातोय. कुठे जातोय आपण? पुकेकुरा पार्क. हा, पुकेकुरा पार्कला. म्हणजे माझं नाव लक्षात नव्हतं म्हणून पुकेकुरा पार्कला जातोय. ते पण खूप सुंदर आहे आणि ते पण रेकमेंड केलेले आहे बऱ्याच जणांनी. सो वी आर गोइंग देअर. थोडंसं चेंज झालंय प्लॅन मध्ये. आम्ही लेक मांगो मोये असं काहीतरी आहे, तिथे जातोय. ते एक स्पॉट आहे छोटासा, असं काहीच आहे हा लेक. पण आता आम्हाला माहित नाही एक्झॅक्ट कुठला स्पॉटला जाऊन तो व्ह्यू आहे. इट्स रिअली ब्युटिफुल. चांगलं आहे ऍक्च्युली. कोणते बर्ड्स आहेत हे सांगा बरं मला. These are kind of duck. हा ना, कुठले तरी पण केवढे मोठे आहेत गुबगुबीत, काय एवढेच मोठे असतात? आय डोंट नो. काहीतरी वेगळे बर्ड आहेत. स्वॅन. बट वी डोंट हॅव फूड ना. No, like, can we give them one chicken, see what they do? Please? हा एकदम ब्युटिफुल स्पॉट आम्हाला आहे इथं वरती. पुढे थोडंसं पुढे आलात ना लेकच्या इथे की हा एक स्पॉट आहे जिथे तुम्ही असं वॉक करत जाऊन पुढे असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि तो एकच इथे बघ ना डक लेक मध्ये.
छान दिसते. तो डक नाही ऍक्च्युली, दुसरा पक्षी आहे तो. हो का? ब्युटिफुल लेकचं फोटोज अँड व्हिडिओज घेतले आम्ही. आणि आता आम्ही जातोय पार्कला. पाऊस येतोय थोडासा आणि आता आम्ही मस्त पावसाच्या वातावरणामध्ये जाऊन एक हॉट कॉफी पितोय. Wait, I think they're closing down. इट्स डेवन स्ट्रीटला. असं क्लोजिंग ना. तर आम्ही मग अशी ज्या कॅफेमध्ये गेलो ना, तर कॅफे बंद झाला होता म्हणून आम्ही थोडंसं वॉक करून ह्या कॅफेमध्ये आम्हाला कॅफे घेतोय. कॅफेमध्ये कॉफी घेतोय. सॉरी काय बोलते म्हणजे मलाच कधी कधी कळत नाही. बट इट्स लुक्स गुड. आय लाईक इट. आय लाईक इट. आणि इराला ॲज युजल फ्राईज घेतलेले आहेत. विच टेबल यू वॉन्ट टू सिट? दॅट वन, द स्मॉल वन. गिरा कॉफी आणि फ्राईज. फ्राईज. हे बघ कर्ली फ्राईज. कर्ली फ्राईज. आणि तू कोणती कॉफी ऑर्डर केली तुला? सेम का? माझी ना ओके, माझी आणि तुझी सेमच आहे म्हणजे. मस्त बाहेर छान पाऊस पडतो आणि गरम गरम फ्राईज आणि कॉफी. दॅट्स द परफेक्ट कॉम्बिनेशन. खूपच छान फ्राईज आहे. या यू लाईक इट? चांगले फ्राईज. This is so fun. Like a spring. कर्ली फ्राईज फॉर कर्ली हेअर इरा. असं झालंय ना. बट टेस्ट चांगली आहे की नाही याची? खरंच हा, कर्ली फ्राईजची टेस्ट मला आवडली. मस्त. दोन मिनिटात पोहोचतोय आम्ही थ्री सिस्टर्सला. आता लो टाईड आहे राईट. हो. त्यामुळे आता आम्हाला तो एन्जॉय करता येईल जो आमचा काल मिस झाला. आणि पाणी कमी असतं. काल आलेलो तेव्हा इथंपर्यंत पाणी होतं. आता ते थोडंसं लो टाईडमुळे तिकडे गेले. अजून 1 आवरनी बेस्ट लो टाईड आहे. लुक ॲट इरा. बापरे, हा इतका मड आहे ना, एवढा चिखल आहे आणि स्लिपरी आहे म्हणजे. पण ठीक आहे आम्हालाच एवढी हाऊस आहे यायची तर आलोय चिखलातून पाय टाकत. खूपच केअरफुली चालायला लागतं बरं का. हा बघा, हा आहे एलिफंट रॉक. ते पुढं त्याची सोंडीसारखा आकार आहे तर त्याला एलिफंट रॉक असं म्हणतात. आणि इकडं असं समोर लांब दिसतंय ते थ्री सिस्टर्स आहे. आता आम्ही तिकडं चाललो आहे थ्री सिस्टर्सकडे. इरा आणि अमृता पळत चाललेत तिकडं आणि पळत मज्जा करत चालले. वन सिस्टर, 2 सिस्टर. हे बघ ना किती छान आहे. असं वाटतंय आपण हेवन मध्येच आहे. मस्त व्ह्यू, किती सुंदर व्ह्यू आहे. इरू मज्जा आली का? मज्जा आली. थ्री सिस्टर किती छान आहे. खड्डा आहे तिकडं, पाणी. मी चालले. They are going inside elephant. इरा एवढी खेळली ना, सगळं जीन्स खराब केली पहिलं. इको
Did it!